श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कार न्यूज मराठी या चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर तुम्ही नवीन गाडी घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी CNG गाडी चांगला ऑप्शन आहे की पेट्रोल गाडी, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपण यामध्ये एका गाडीचं उदाहरण घेऊया। आपण मारुतीच्या वॅगनर गाडीचं उदाहरण यामध्ये घेऊया। जर मित्रांनो तुम्ही CNG गाडी घेतली मारुतीची वॅगनर तर तिची तुम्हाला किंमत पडते 7,46,623 रुपये एवढी। आपण समजा तुमची रनिंग दिवसाची समजूया 100 किलोमीटर एवढी तुमची दिवसाची रनिंग असेल तर तुमची महिन्याची रनिंग होऊन जाते 3,000 किलोमीटर एवढी। या गाडीमध्ये तुम्हाला 27चा मायलेज CNGमध्ये मिळून जाईल। CNGची आत्ताची किंमत आहे मित्रांनो 92 रुपये प्रति किलो एवढा। तर तुमचे हे सर्व कॅल्क्युलेशन केलं तर महिन्याचा CNGचा खर्च येतो 10,222 रुपये एवढी। कमीत कमी 10,000 तुमचा महिन्याचा CNGचा खर्च येऊन जाईल। त्याचबरोबर जर तुम्ही मित्रांनो पेट्रोलची गाडी घेतली वॅगनर तर तिची किंमत येते 6,70,308 रुपये एवढी। तुम्हाला ही गाडी CNGच्या गाडीपेक्षा 1,00,000ने स्वस्तसुद्धा मिळते। जर तुमची रोजची रनिंग 100 किलोमीटर्स पकडूया आपण, महिन्याची रनिंग होईल तुमची 3,000 किलोमीटर एवढी। पेट्रोलची किंमत आहे आत्ताची चालू 104 रुपये एवढी। तुम्हाला गाडीमध्ये पेट्रोलमध्ये मायलेज मिळून जाईल 19चा। तर हे सर्व कॅल्क्युलेशन केलं तर तुमचा महिन्याचा पेट्रोलचा खर्च येतो मित्रांनो 16,421 रुपये एवढा। जर मित्रांनो तुमचं रनिंग दिवसाचा 100-150 किलोमीटर असेल तर या केसमध्ये तुम्ही नक्कीच CNG गाडी घेतली पाहिजे। आणि जर तुमचं रनिंग समजा तुम्ही महिन्यातून 2-3 वेळा गाडी बाहेर काढणार असेल तर तुम्ही पेट्रोल गाडी घेतली पाहिजे, कारण की पेट्रोलचा रेट आणि CNGचा रेट आजकाल सेम टू सेमच आहे। आणि CNG गाडी घ्यायची म्हटलं तर तुम्हाला 1-1.5 लाख रुपये एक्स्ट्रासुद्धा द्यावा लागतात। त्याचबरोबर पेट्रोल गाडी 1-1.5 लाख रुपये स्वस्तसुद्धा मिळते आणि पेट्रोलमध्ये मेंटेनन्ससुद्धा कमी आहे। त्यामुळे तुमचं रनिंग जास्त असेल तर तुम्ही नक्कीच CNG गाडी घ्या, आणि जर तुमचं रनिंग कमी असेल तर तुम्ही नक्कीच पेट्रोल गाडी घ्या। तर मित्रांनो, ही होती माहिती। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा।